श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही म्हणता डायरेक्ट चहा घेतच हे केला. हो, चहाच घेते मी. मस्त गरम गरम वाफळलेला चहा एकच नंबर लागतो. बाहेर एवढा मोठा पाऊस पडतोय, चहा तर पाहिजे. पाऊस, खूप पाऊस पडतोय, प्रचंड पाऊस पडतोय. पाहिजेलच, पाऊस पाहिजे. पावसाविषयी बोलणार आहे. इतका पाऊस येतोय की लहान मुलं आजारी पडायला लागलेली आहेत, मोठी माणसं आजारी पडायला लागली, सर्दी खोकला ताप हे यायला लागलेले. तर काळजी घ्या. पाणी शक्यतो गाळून प्या, तुरटी फिरवा, उकळून घ्या पाणी. लहान मुलं आहेत घरामध्ये, वयस्कर माणसं आहेत, आणि त्यातली त्यात चहा जर घ्यायचा असेल ना तर त्याच्यामध्ये गवती चहा, काळी मिरी, सुंठ, दालचिनी, थोडंसं जायफळ, हे सगळं तुळशीचे पानं असले तर एकदमच चांगलं. आणि त्याहून जर सर्दी कोणाला असेल तर तुळस, काळी मिरी, दालचिनी हे उकळून त्याचा काढा बनवून द्या. बघा चहा, त्या चहाने ना सर्दी आणि खोकला राहतो बघा. दुसरं असं, लहान मुलं आहेत घरामध्ये, त्यांना सर्दी खोकला आहे तर एक 5 वर्षाच्या मुलांना काय करा, वेखंड असतं बघा, आपलं दालचिनी कशी असती तसं जरा मोठा तुकडा असतो, म्हणजे सालच असतं ते झाडाचं. तर आपली गण उघडायची जी साण असते का नाही, तर त्या साणवरती म्हणजे ती धुवून स्वच्छ करून, किंवा त्याची मागची बाजूने जरी तुम्ही ते वेखण उघळवलं तर लहान मुलं असतात बघा तुमच्या घरात, तर लहान मुलांच्या कपाळावरती हाताचे हे पंजे असतात ना, ह्या पंजाला आणि पायाला पूर्ण ते वेखण म्हणजे असं थोडंसं त्याचं पेस्ट करायची. दुधामध्ये तुम्ही ते उघळून घ्यायचं, उकळी की थोडंसं कोमट करायचं, कपाळाला त्याला लावा. सर्दी वगैरे अजिबात होणार नाही. करून बघा. मी माझ्या मुलांना दिले, 5 वर्ष सर्दी खोकला अजिबात झालं नाही. हा बघा पहिल्यांदी, आता माहिती नाही आता तर काही ह्या मुली येतात लहान बाळांना आंघोळ वगैरे घालायला, पण त्या काळी आमच्या वेळेला खूप अशा वयस्कर वगैरे, माझी आजी पणजी ह्या त्या सांगायच्या की हे असं करायचं, खोकला वगैरे येत नाही बघा. आणि त्यावेळेला बघा काय घुट्टी द्यायची बघा लहान बाळाला. पहाटे 5 वाजता उठून ना घुट्टी द्यायची. मग त्या घुट्टीमध्ये बदाम, खारीक, एक चिंचुका, मुरुड शेंग असायची, हे असं बरंच काय काय असायचं. मग ते उघडायचं आणि त्या लहान बाळाला 5 वाजता पहाटे द्यायचं. त्याला घुट्टी म्हणतात बघा. आता ही थंडी तर आहेच आहे थोडी, लहान मुलं असेल तर हा तुम्ही प्रयोग करून बघा. पण वेखंड्याचा खूप फरक पडतो बघा. आणि काळजी घ्या, पाणी गाळून प्या, तुरटी फिरवा. बस एवढंच आज तुम्हाला सांगायचं होतं, पावसाबद्दल बोलायचं होतं. कसं वाटलं आजचा व्हिडिओ? आवडला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.